श्रीजया चव्हाणांना कामनगावच्या ग्रामस्थांनी विचारला जाब, आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा असे म्हणत एक मराठा लाख मराठाच्या दिल्या घोषणा। भोकर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाकडून श्रीजया अशोकराव चव्हाण या इच्छुक असून मतदारसंघात वातावरण निर्मितीसाठी सध्या गावभेटीचा कार्यक्रम सुरू असून तालुक्यातील कामनगाव येथे दिनांक 19 रोजी ग्रामस्थांच्या भेटीसाठी गेल्या असता ग्रामस्थांनी त्यांच्या समोर एक मराठा लाख मराठा घोषणा देत जाब विचारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। या प्रकारे मुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे। भोकर विधानसभा मतदारसंघ हा प्रारंभीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पक्षांतर केले व त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी झाले। अशोकराव चव्हाण यांनी केलेला पक्षप्रवेश मतदारांच्या पचनी पडला नाही हे स्पष्ट झाले। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून श्रीजया अशोकराव चव्हाण या इच्छुक आहेत। त्यामुळे श्रीजया चव्हाण यांनी वातावरण निर्मितीसाठी भोकर विधानसभा क्षेत्रातील मतदारांच्या भेटी गाठी घेऊन संवाद साधत आहेत। दरम्यान कामनगाव येथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी गेले असता तेथील युवकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देऊन त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाताना रोखले। पहिले मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा असा जाब विचारला असता काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यांच्या समवेत स्थानिक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे। ऐका कोणीतरी एक जण बोला ना। जसं हाके साहेब बसायचे पंकजा मुंडे धनंजय मुंडे तेवढा ओबीसी समाजासाठी आमचं तर गाव सगळं साहेबांचं गाव होतं। आता फक्त आता येणार आमचा असा काही विरोध नाही, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे। आज माझं शिक्षण बीएससी होऊन मी घरी आहे। आरक्षणामुळे मला फीस भरणं मिळालं, 80,000 फीस भरून आहे। सिव्हिल इंजिनिअरला मी लागलो होतो चांगलीला वालचंद कॉलेजला, तर पैसे नसल्यामुळे झालं मला। त्याचं योगदान तुम्ही कुठं सपोर्ट करा आम्हाला असं म्हणायचं। सगळे सुनावणी मराठा आरक्षण बद्दल